नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट या ॲक्टबद्दल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना भीती म्हणा काही म्हणा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्टसुद्धा आहे तितकाच तगडा। तर तगडा का म्हणत आहे तुम्हाला समजेल। नॉर्मली इतर ॲक्टमध्ये तेवढी कलमं असतात तेवढे प्रकरण ह्या ॲक्टमध्ये आहेत, त्यामुळे आपण सुरुवातीला प्रकरणं घेतले आहेत, म्हणजे पूर्णच्या पूर्ण ॲक्टचं पोस्टमार्टम केलेलं आहे आणि त्यानंतर मग हा ॲक्ट आपल्यासमोर मांडत आहे। ठीक आहे, खूप सारे विद्यार्थी बोलत होते फ्रीमध्ये घ्या, मी सुद्धा स्वतः सर्च केलं तर एकही असं यूट्यूबवर कोणीच नाही आहे की जे फ्रीमध्ये घेत आहेत, सगळेच पैशाच्या मागे आहेत। आता काय बोलणं, ज्याची पर्सनल मुद्दा असतो, त्यामुळं आपण जाऊ दे त्यामध्ये पडायला हे नको। आपण हा जो ॲक्ट आहे तो फ्रीमध्ये शिकवत आहोत। ठीक आहे, सो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, फक्त बघून सोडू नका आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमचा लाईक मला खूपच एनर्जी देतो म्हणता येईल। ठीक आहे, तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्या ॲक्टमध्ये एकूण 31 कलमं आहेत। म्हणजे विचार करता म्हणजे बापरे, म्हणजे मी तर विचार करतो की जनरल सायन्स, GK म्हणजे जनरल सायन्स, करंट अफेअर आणि सोबत RTS हा ॲक्ट, आणि प्लस काही लोक बोलत होते की मराठी पण आहे, रिझनिंग पण आहे, इंग्लिश पण आहे। तर मित्रांनो, मी कन्फर्म सांगतो की फक्त हे ॲक्ट असेल, RTS आणि करंट अफेअर आणि आपलं GS असेल। ठीक आहे, कारण की एवढा सगळा अभ्यास करूनच मुलगा घायाळ व्हायचा तो म्हणजे काय, म्हणजे मेरिट लावणारा तरी काय, म्हणजे त्याला दयाच येईल एवढा अभ्यास आहे। ठीक आहे, तर जाऊ दे, आपण पुढे बघूया। प्रकरण 1 म्हणजे मी काय केलेलं आहे की पहिले प्रकरण आणि कोणत्या प्रकरणाचं काय नाव आहे आणि त्याच्यामध्ये एकूण किती कलमं असतील हे मी सांगितलेलं आहे, तर ते बघूया आपण। ठीक आहे, तर सुरुवात करूया। प्रकरण 1 प्रारंभिक, त्याच्यामध्ये कलम 1 ते 3 आहे। प्रकरण 2 रचना, त्यामध्ये कलम 4 ते 42 आहे। प्रकरण 3 त्यामध्ये महानगरपालिका, स्थायी समिती, परिवहन समिती, अन्य संस्था आणि यांचे कामकाज, तर कलम 43 आणि 44 याच्यामध्ये आहे। प्रकरण 4 महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, त्यांची नेमणूक व सेवेच्या शर्ती, ह्या कलम 45 ते 60 पर्यंत प्रकरण 4 मध्ये आहेत। प्रकरण 5 अत्यावश्यक सेवा, त्यामध्ये कलम 61 आणि 62 आहे। प्रकरण 6 नगरपालिका प्राधिकारी व अधिकारी यांची कर्तव्य, अधिकार, महानगरपालिकेचे आवश्यक व स्वेच्छाधीन कर्तव्य, हे कलम 63 ते 72 पर्यंत आहे। ठीक आहे, प्रकरण 7 संविदा, कलम 73 ते 75। प्रकरण 8 नगरपालिकेची मालमत्ता, कलम 76 ते 81। प्रत्येक प्रकरण हे स्वतःचा एक ॲक्ट आहे, बापरे एवढे कलम त्यांनी प्रत्येक प्रकरणामध्ये टाकलेले आहेत। प्रकरण 8 क महानगरपालिकेच्या जागातून व्यक्तींना काढून टाकण्याचा अधिकार, त्यामध्ये कलम 81A ते 81J पर्यंत आहे। प्रकरण 9 नगरपालिका निधी व अन्य निधी, कलम 82 ते 108। प्रकरण 10 कर्ज घेण्याचे अधिकार, कलम 109 ते 126। प्रकरण 11 नगरपालिका कराधान, कलम 127 ते 152(1)(अ). ठीक आहे, प्रकरण 11A याच्यामध्ये जकाती ऐवजी उपकर बसविणे, तो गोळा करणे व याची वसुली करणे या संबंधीच्या तरतुदी, कलम 152A ते 152(ओ). प्रकरण 11B 152P ते 152T। प्रकरण 12 नाल्या व जलनिस्सारण, कलम 153 ते 188। प्रकरण 13 पाणी पुरवठा, कलम 189 ते 201। प्रकरण 14 रस्ते, कलम 202 ते 252। प्रकरण 15 इमारती संबंधी विनियम, कलम 253 ते 269। प्रकरण 16 सुधारणा योजना, कलम 270 ते 284। प्रकरण 17 नगरपालिका अग्निशामक पथक, याच्यामध्ये कलम 285 ते 289 आहे। प्रकरण 18 स्वच्छता विषयक तरतुदी, कलम 290 ते 326। ठीक आहे, प्रकरण 19 बाजार व कत्तलखाने, कलम 327 ते 340। प्रकरण 20 परिवहन उपक्रम, कलम 341 ते 362। प्रकरण 21 जीवनावश्यक आकडेवारी, याच्यामध्ये कलम जीवनविषयक आकडेवारी, याच्यामध्ये कलम 363 ते 371 आहे। प्रकरण 22 लायसेन्स आणि परवाने, कलम 372 ते 386 आहे।
कलम 23 प्रवेश करण्याचा व तपासणी करण्याचा अधिकार कलम 387 ते 388 आहे. प्रकरण 24 भरपाई याच्यामध्ये कलम 389 ते 391 आहे. प्रकरण 25 शास्ती यामध्ये कलम 392 ते 402 आहे. प्रकरण 26 न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्या पुढील कार्यवाही याच्यामध्ये कलम 403 ते 437 आहे. प्रकरण 27 करांव्यतिरिक्त नगरपालिकेस येणे असलेल्या अन्य रकमांची वसुली यामध्ये कलम 438 ते 447. प्रकरण 28 नियंत्रण यामध्ये कलम 448 ते 452A. प्रकरण 29 नियम, उपविधी, विनियम आणि स्थायी आदेश यामध्ये कलम 453 ते 468. प्रकरण 30 जाहीर नोटीस आणि जाहिराती यामध्ये कलम 469 ते 489 आहे. आणि फायनली प्रकरण 31 म्हणजे प्रकरण 31 निरसन आणि सुधारणा कलम 490 ते 493 अशी कलमं आणि प्रकरणं आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परिशिष्टे घेऊया म्हणजेच अनुसूची. ठीक आहे, तर हे प्रकरणं परिशिष्टे, त्यानंतर मग आपण ॲक्च्युअल कलमांना सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अजून काय हवं असेल तर ते सांगा. आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन करा, कारण की त्याच्यावर रोज मी 20 प्रश्न टाकतो आहे RTI, RTS आणि ॲक्टवरचे. ठीक आहे, सो तुम्ही जॉईन करा. आणि आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे मनमित्रा. तर त्या मनमित्रा या उपक्रमाला जॉईन व्हा, जिथे तुम्ही एक डिप्रेशनमध्ये असता, आपल्याला खूप काही बोलायचं असतं पण आपण बोलू शकत नाही, कोणाला सांगायचं कळत नाही. सो अशा ठिकाणी आपल्याला एक मनमित्र हवा असतो. सो तो मनमित्र म्हणून तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता त्या ग्रुपवर. सो त्या ग्रुपची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.